आपल्याला कल्पना आहे 1946 मध्ये ज्यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायकी अशा परिस्थितीमध्ये पोहोचली होती आणि इंग्रजांना लक्षात आलं की आता भारतीय ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत आणि आपण यांना सांभाळू देखील शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कॅबिनेट मिशन पाठवलं। या कॅबिनेट मिशन मध्ये 3 मंत्री होते, पेथिक लॅजवेन्स, स्टेफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर। आणि या कॅबिनेट मिशनने इथे येऊन रिपोर्ट दिला आणि निर्णय घेतला की भारताला स्वतंत्र करायचं असेल तर स्वतंत्र भारताचं संविधान तयार करावं लागेल आणि त्यामुळे भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा ही निर्माण करण्याचा निर्णय हा त्यावेळी घेण्यात आला। त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 1935 चा जो कायदा होता एक प्रकारचे संविधानच होतं, पण ते इंग्रजी राज्य चालवण्याकरता आणि ते राज्य चालवण्यात भारतीयांचा सहभाग असला पाहिजे अशा पद्धतीने तयार केलेलं ते संविधान होतं। अनेक लोक असं म्हणतात की हे संविधानच नंतर आपण पुढे संविधानामध्ये परिवर्तित केलं, पण हे सत्य नाही। आपण जर बघितलं तर काळजीपूर्वक या संविधान सभेने एकेका आर्टिकलवर दिवस दिवस चर्चा केली आहे, एकेका शब्दावर चर्चा केली आहे आणि त्यानंतर त्याला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून अतिशय बारीक बारीक गोष्टींचा विचार करून तयार केलेलं हे संविधान आहे। या संविधान सभेनं आपलं कामकाज 165 दिवस आणि 11 तास चालवलं। पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि 24 जानेवारी 1950 रोजी शेवटची बैठक या संविधान सभेची झाली। खरं तर 26 नोव्हेंबर 1949 ला हे संविधान आपण एक प्रकारे स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 ला संविधान आपण लागू केलं। जवळजवळ आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये 3 वर्ष म्हणजे 3 वर्षाला काही दिवस कमी इतक्या कालावधीत हे सगळं काम त्या ठिकाणी चाललं होतं। जगाच्या पाठीवर जेवढी संविधान आहेत त्या संविधानांमध्ये सर्वाधिक प्रदीर्घ काळ ज्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीने काम केलेलं आहे, ज्या संविधान सभेने काम केलेलं आहे ती ही भारताची संविधान सभा होती की ज्यांनी अशा प्रकारचं आपलं हे संविधान या ठिकाणी निर्माण केलं।